हिअर वी आर. अरे ही स्लो नसते करायची इथे. इथे उभं राहून जायचं असतं सॅडलिंग करत. आता लेग्स मारले. हो जरा बघूया दिसतोय काय आपल्या नवीन गाडीसोबत. चालवते रावले आणि आवाज आता येतोय नाही तर ते माईक आणला नाही. आणि आता आपण पोचलोय वालोगड टाकलं आपण. आणि ही आपली नवीन SD ॲडव्हेंचर. येस. आणि तिकडे सनसेट होतोय. आम्रबनला जाऊ बघूया आपण आपल्याला सनसेट दिसतोय का. अरे रे हॉर्न मजबूत आहे. आणि आता आपण आपल्या घराजवळ पोहोचलोय. समोर सनसेट होताना दिसतोय. मस्त सायकलिंग करत चाललंय कोणीतरी. आता परशुराम घाट लागलेला आहे. आणि हा आहे आपला परशुराम घाट. तर आता जवळपास बऱ्यापैकी घाटावरती आहे. आणि ये देखो राइडर. आपल्याला इथं जायचंय वरती आम्रबनला. जवळपास पोहोचलोय आपण. हा आहे परशुराम नाका. तिथे वरती समोर परशुराम मंदिर वरती रोड जातो. पोचलोय आणि दिस इज SD ॲडव्हेंचर. माझा रिव्ह्यू फीडबॅक घ्या. हा माझा फीडबॅक घेऊया आपण. हा आहे 20वा पॉइंट. आणि आता आम्रबन मध्ये आलोय आपण. दिस इज चिपळूण मुंबई गोवा हायवे. आता सनसेट झालाय जवळपास. थोडं लवकर आलो असतो तर प्रॉपर बघायला भेटला असतं आपल्याला. मस्त छत्रीखाली उभे आहेत दोघे जण. मग आता बघतोयस चावी. हा बस जरा शॉर्ट्स बघूया येत आहेत काय गाडीचे. काय बघताय आवले. फिल्टर रेडिएटर आहे तो. हा बघा रेडिएटर. त्याला फॅन आहे रे पाठीमागे.
तर फायनली थोडेफार सिनेमॅटिक्स घेतलेले आहेत आणि मस्त आम्रबनच्या थोडंसं असं पार्कमध्ये आलो आहे आपण. आणि तू चालवलीस, कसं वाटलं तुला? अरे मस्त, छान आहे गाडी. छान घ्या आहे. घ्या, ज्यांना असं घ्यायची असेल गाडी, अशी एक ॲडव्हेंचर बाईक त्यांनी नक्की घ्या. मी आता स्वतःहून चालवून आणलं आहे, कालनं चिपळूणातनं ते आत्ता अमरबनपर्यंत. एक मिनटं जरा आपण टॉर्च मारूया. आणि डबल सीट पण होताच गोरख, तरी असं काही वाटलं नाही की गाडीवर कोणी बसलेलं किंवा काय. ती गाडी अशी हेवी पटकन वळते वगैरे, ॲडव्हेंचर बाईक आहे, छान आहे एकदम. इन डिटेल रिव्ह्यू करणारच आहे आपण प्रॉपर पद्धतीने, पण अजून त्याच्यासाठी मुहूर्त भेटत नाही. आज मुहूर्त भेटलेला मला, पण काही गोष्टींमुळे प्लॅन कॅन्सल झाला तो. त्याच्यामुळे बघू असं प्रॉपर राईडला वगैरे जाऊ, राईडचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवू. एक ऑफ रोडिंग राईडचं पण आपण हां, म्हणजे करणार आहे. प्रॉपर A to Z गाडी घेताना ज्या लोकांना ज्या गोष्टी लागतात ना, त्या गोष्टी आपण लोकांना प्रोव्हाइड करू आपल्या गाडी थ्रू, की बाबा कोणासाठी चांगली आहे नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगू. त्याच्यासाठी आपल्याला आधी गाडीबद्दल माहिती चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे. त्यासाठी आपण जरा अजून ऑफरोडिंग अजून हां. करायची अजून आपल्याला. त्याच्यासाठी जरा बघूया. ज्यासाठी गाडी घेतली आहे ती गोष्ट अजून झालेली झालेली नाही. ती लवकरच करणार आहे. आणि ती म्हणतात ना की ऑफरोडिंग झाल्यानंतर जी खरी मजा आहे या गाडीची ती समजणार आहे आपल्याला, आणि ती पण आम्ही लवकरच टाकू. येस 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 येस. जर हा एक थोडक्यात मिनी व्लॉग टाईप होता, आणि कसं झालं आहे काय माहीत नाही. आता एडिटिंग करताना आपल्याला दिसेल काय गोष्टी बरोबर आहेत, काय गोष्टी चुकल्या आहेत, ते सगळं एडिटिंग करताना आपल्याला कळेल. मग बघूया आपण कुठल्या पद्धतीने पुढे चेंजेस किंवा अजून शूट करायला हवं आहे. लॉंग राईडचा होईलच, हा जस्ट एक टाईमपास. आता कसं गाडीची नंबर प्लेटसुद्धा आली आहे, आणि म्हटलं नंबर प्लेट लागायच्या आधी थोडंफार, आता नंबर प्लेट इथं लागेल, मग गाडीचा लूक म्हटलं थोडं रेकॉर्ड करायला हवा आहे, शॉर्ट्स घ्यायला हवेत की गाडी कशी दिसते काय दिसते. हा 5चा लूक आहे, आणि म्हटलं नंबर प्लेट लागेल. आता मी आजच लावणार होतो, पण म्हटलं जरा काहीतरी शॉर्ट्स घेऊ आपण, आणि नंतर उद्याला वगैरे टाकू नंबर प्लेट. मग संपवूया आजचा ब्लॉग. किती मिनिटाचा होतोय काय होतोय काय माहीत नाही, बघूया आपण. चलो बाय बाय. मस्त फोन केलास तू ये म्हणून. अच्छा मस्त पनीर चिली खायला आलोय परशुरामला वर. श्री समर्थ कृपा. इथून खाली आता रोड आहे यायला, आणि हा समोरचा व्ह्यू दिसावा, नदी दिसू शकते आपल्याला.